शुभ शिवसकाळ मित्रांनो, हरिश्चंद्रगडाच अभ्यास मोहिमेचा आजचा हा दुसरा दिवस आपला. आणि ह्या दुसऱ्या दिवशी आपण आता डायरेक्टली आपण केदारेश्वर गुफेकडे चाललो आहोत. आणि प्रचंड थंडी होती रात्री आणि त्या कारणे आम्ही बाहेर टेंट नाही लावलं, आतमध्ये इथं टेंट लावलं. राजा हरिश्चंद्र पर्यटक हॉटेल या ठिकाणी आम्ही आमचं मुक्काम होता रात्रीचा. आणि काल आम्हाला केदारेश्वर गुफेत जाता नाही आलं, प्रचंड अशी गर्दी होती, शूट करता नाही आलं. आता डायरेक्टली केदारेश्वर गुफेकडे चाललो आहोत आणि बर्फतुल्य अशा पाण्यातून जावं लागणार आहे. सो तुम्हाला सकाळचं वातावरण दाखवतो. आता 7:30 वाजले सकाळचं आणि पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येतो आहे, खूप मस्त एकदम. आणि हे सगळं आम्ही आमच्या बॅगा सगळ्या इथे ठेवल्यात आता आतमध्ये. आणि काही सगळे आमची टीम आता पुढे गेलेली आहे, आमचे सगळे दुर्गासेवक पुढे गेलेले आहेत. चला मग आता आपल्याला डायरेक्ट केदारेश्वरचं दर्शन करू आपण. चला मग. हे आहे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर. खूप सुंदर असं विराजमान हेमाडपंथी असं हे मंदिर आहे. आणि आपण पाहू शकता हे मंदिर अगदी तळापासून जवळपास 16 मीटर उंचीवरती आहे. आणि आपण आता डायरेक्टली मंदिरात चाललो आहोत, कारण काल खूप क्राऊड होतं आणि आपल्याला काही शूट करता नाही आलं. सो चला हा पूर्ण मंदिर बघायला. तर ही समोर आपल्याला जर बघितलं तर ही अशी हा प्रवेशद्वार आहे, पूर्ण दगडाकृती प्रवेशद्वार आहे. आणि मंदिराच्या वरती कळसावर फडकताना आपल्याला भगवा ध्वज दिसतो आहे. सो प्रत्यक्ष आपण मंदिरात जाऊ. चला. इथं सुरुवातीला आलो की आपल्याला नंदीची मूर्ती लागते आणि बाजूला असं अनेक बरंचसं असं बांधकाम केलेलं आहे. हे पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे, खूपच एकदम जुन्या शतकातील. आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आपण जर बारीक बारीक असं नक्षीकाम बघा, किती कोरीव असं घडीव असं इथं काम करण्यात आलेलं आहे. सो बघा, हे याच्यातून आपण प्रवेश केल्यानंतर इथं शिवलिंग आहे. हर हर महादेव, बम बम बोले बोले बाबा की जय. हे शिवलिंग आहे बघा, सुंदर असं. हर हर महादेव, बम बम बोले. सर्वोत्तम असं हे शिवलिंग हरिश्चंद्रेश्वराचं हे मंदिर आहे. हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर इथं न चुकता इथं दर्शन घ्यायला या. आणि ह्या मंदिराची जर शैली, याचं जर पूर्ण जर घडीव काम जर बघितलं तर आपल्याला विचार करणं भाग पडतं. हे खूपच म्हणजे अत्यंत पुरातन काळातलं हे काम आहे. याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं, बघा हे शिवलिंग आहे. हर हर महादेव, भोलेबाबाला दर्शन घेतो भोलेबाबाचं. आणि पुढे जर आपण बघितलं इथं हे पूर्ण असं हे परत खांब इथं दिसतात आपल्याला. हे पूर्ण दगडाकृती खांब आहेत बघा. याची जडणघडण बघा कशी केलेली आहे. बऱ्याचशा ठिकाणी अशा मूर्त्या विराजमान आहेत बघा. आणि इथून पुढे गेलं की आणखी एक नंदीची मोठी मूर्ती लागते आपल्याला. आणि ही जी खोली आहे इथे, ही जी आपल्याला वास्तू दिसते, ही आपल्याला जर वास्तू बघितली आपण तर याच्यामध्ये हे पूर्ण जर आपण बघितले मंदिराच्या, म्हणजे डायरेक्ट हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर जे आहे, शिवलिंगाच्या समोर जी ही आपल्याला गुफा दिसते, ही गुफा दिसते ना, ही जी गुहा आहे, ही गुहा, या गुहेमध्ये चांगदेव ऋषींनी सुमारे 1400 वर्ष तपश्चर्या केली. म्हणजे त्या काळी मला बाबा ज्ञानेश्वरी वगैरे वाचताना सांगताना मला त्या काळी बाबा सांगत होते की चांगदेवांचं तेव्हा मी ऐकलं होतं, बाबांनी मला तेव्हा ते कथन केलं होतं की चांगदेवांनी जवळपास 1400 वर्ष तपश्चर्या केली
आणि याच या गुहेमध्ये जिथे ते तपश्चर्या करायला बसायचे ती जी गुफा आहे, आणि या गुहेमध्ये आपण जर बघितलं सभामंडपावरती हे जे खांब आहेत ते या प्रकारातील जे खांब आहेत, या खांबावरती बरेचसे इथं त्या काळी म्हणजे चांगदेवांचे जे श्लोक होते ते इथं लिहिण्यात आलेले आहेत. जर नीट बघितलं आपण तर बरेचसे असे श्लोक येतात तुम्हाला, थोडेसे अस्पष्ट आहेत, पण हे चांगदेवांनी त्या काळी तिथं त्यांचे श्लोक इथं लिहिण्यात आलेले आहेत. आणि सुमारे 1400 वर्षे तपश्चर्या त्यांनी या ठिकाणी केलेली आहे. ही जी गुफा आपण बघू शकता, तुम्हाला मी टॉर्चच्या साहाय्याने इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर हीच ती गुफा. या गुफेमध्ये चांगदेव ऋषींनी सुमारे 1400 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केली अशी एक गावकऱ्यांची श्रद्धा आहे. आणि हीच ती जागा, या शिळेवरती बसून चांगदेव ऋषींनी तपश्चर्या केली, म्हणजे ही तपश्चर्याची जागा आहे. तिथे आणखी दगडी अशा शिळा आहेत आणि या ठिकाणी तत्वसार नावाचा ग्रंथसुद्धा चांगदेव ऋषींनी लिहिला. तर अनेक ही सगळी वास्तू आपल्याला इथे दिसते, बघू शकता तुम्ही. बरेचसे आता हे सगळे मुक्कामाला आलेले हे सगळे ट्रेकर्स आहेत, त्यांनी इथं सगळं बॅगा ठेवलेल्या आहेत. हे पालखी टाईप आहे. तर आणखी आपण जाणून घेऊ थोडंसं. जर पण बघितलं इथं पूर्ण, तर हे पूर्ण मंदिर जे आहे हे हेमाडपंथी मंदिर आहे. याच्यावरती जो बांधकाम केलेला आहे, जो नक्षीकाम करण्यात आलेलं आहे, तो अत्यंत असा घडीव असं हे बांधकाम आहे. तर आपल्याला बघितलं वरती पूर्ण भगवा आपल्याला फडकताना दिसते. अजून आपण मंदिराच्या ह्या बाजूला जर पाहिलं तर इथे श्री गणरायाची इथं सुबक अशी बंदी इथं विराजमान आहे. इथं ही गणरायाची इथं सुबक मूर्ती अशी विराजमान आहे. अत्यंत सुबक अशी मूर्ती गणरायाची आपल्याला इथे दिसते. आणि माझ्या हे इथं समोर म्हणजे गणरायाच्या मूर्तीच्या समोर इथं डायरेक्टली काही आणखी सुद्धा काही या प्रकारच्या काही मूर्ती इथं विराजमान आहेत. लेण्या आहेत, तिथं गुहा आहेत आणि ही बाप्पाची सुबक अशी मूर्ती गणरायाची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे पूर्ण हेमाडपंथी मंदिर आहे. आणि हा बघा, जर बघितलं तर अत्यंत नाजूक असं बारीक असं इथं काम करण्यात आलेलं आहे. आणि ज्या क्षणाची मला आतुरता आहे तो क्षण आता जवळ आलेला आहे. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिरातलं दर्शन घेतल्यानंतर डायरेक्टली आपल्या केदारेश्वर गुफेकडे आपण आता चाललो आहोत. सो चला केदारेश्वर गुफेकडे. आपण आता केदारेश्वर गुफेकडे चाललेलो आहोत. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण हरिश्चंद्रेश्वराचं मंदिराकडे येतो आपण आणि मग तिथे आपण दर्शन घेतल्यानंतर आपल्याला थेट तिथून खालच्या बाजूस आपल्याला सरळ यायचं आहे. आणि आल्यानंतर आपल्याला इथे एक खूप मोठी गुफा लागते आणि त्या गुहेमध्ये केदारेश्वराची एक तिथं खूप मोठी शिवपिंड आहे आणि त्या शिवपिंडीचं आपल्याला तर दर्शन घ्यायचं आहे. बघा, आकाश गोडिले आणि आमचं प्रसाद भाऊ, रोशन भाऊ माझ्या आधी आलेत ते आणि त्यांनी मस्तपैकी तिथं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. आंघोळ पण केलेली आहे त्यांनी आणि त्यांनी सगळं एकदम परफेक्ट केलेलं आहे काम सगळं. बघा, हे मंदिर हरिश्चंद्रेश्वराचं. आणि इथून ही आलेली मंगलगंगा ही डायरेक्टली, आणि इथं डाव्या बाजूला इथं ही गुहा आहे. आणि या गुहेमध्ये इथे केदारेश्वराची गुफा आपण याला बोलू शकतो. आणि आतमध्ये खूप भली मोठी अशी इथं शिवपिंड आहे. आणि या शिवपिंडीमध्ये दर्शन करण्यासाठी भले इथं येत असतात. आणि विशेष म्हणजे पावसामध्ये कमरेभर पाण्यातून जावं लागतं. आणि आतासुद्धा बर्फतुल्य असं पाणी आहे. आणि या बर्फतुल्य पाण्यातून आता ऑलरेडी हे तिघेजण आता जाऊन आलेले आहेत. तर माझी बारी आहे आता. यासाठी हा क्षण मी बोललो की ह्या क्षणासाठी मी खूप आतुर होतो. कारण काल प्रचंड अशी गर्दी होती, गर्दीतून जाता नाही आलं. पण आता भल्या पाटे 7:45 वाजलेले आहेत
आणि आता मात्र दर्शन घेतो आहे. सो चला मग बम बम बोले हर हर महादेव. गुफा पूर्ण 4 खांबावरती तोललेली ही पूर्ण, पण आता मात्र एकच काम इथं शाबूत आहे. तो आपण डायरेक्टली आता पूर्ण या पाण्यातून चाललो आहोत. मात्र पाण्यातून चालत असताना व्यवस्थित, कारण पाण्याचा अंदाज घ्या. आणि भयानक असं पाणी इथं थंड आहे खूपच. बापरे बाप. बघा इथे जर बाजूला बघितलं तर इथे सुद्धा आतमध्ये एक रूम आहे आणि या रूमच्या बाजूला इथे शिवपिंड आहे. रोशन इथं दाखव थोडं. इथे शिवपिंड आहे. पिंडीवरती पाणी टाकण्याचे चित्र तिथं रेखाटलेलं आहे. एक अभिषेक त्याला आपण बोलू. आणि हे 4ही खांब जर बघितलं तर ह्यातला एकच हा खांब शाबूत आहे. इथे त्रिशूल आहे, एकच खांब शाबूत आहे. बाकीचे 3 खांब इथं पडलेले आहेत, म्हणजे तुटलेले आहेत, भग्न अवस्थेत आहे. आणि हे आहे शिवपिंड. समोर माझ्या टॉर्च सुद्धा आहे, कारण अंधार सकाळचं 7:15 झालेले आहेत. थोडेसे हे बघा ही शिवपिंड. आणि इथे आपल्याला अभिषेक घालायचं आहे. बम बम बोले, बम बम बोले, बम बम बोले हर हर महादेव. सो आज हे आपली मनोकामना इथं पूर्ण झालेली आहे. केदारेश्वर गुफेमध्ये. सो केदारेश्वराची गुफेचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढचा जो प्रवास आहे आपला तो आपण करणार आहोत. सो पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की हरिश्चंद्र गडाचा जो इतिहास आहे तो आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग बोले अरे अरे महादेव. खूप आता प्रचंड क्राऊड झालेला आहे गुफेमध्ये. केदारेश्वर गुफेचं दर्शन घेतलं आणि हरिश्चंद्रेश्वराचं मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला आपण इकडे येतोय. म्हणजे समोर जर जेव्हा आपण तारामती शिखराकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा तारामती शिखराकडे पाहत असताना आपल्याला तिथे या डोंगराच्या कुशीमध्ये आपल्याला अनेक अशा इथे लेणी आहेत, लेणी कोरल्या. त्या लेणी पाहायला चाललो आहे. पण लेणी पाहत असताना इथं गणपती बाप्पाची एक सुबक मूर्ती परत एकदा विराजमान आहे. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो आपण त्या आता लेणीकडे चाललेलो आहोत. आणि हा जो मार्ग आहे हा आहे कोकण काठाकडे जाण्याचा मार्ग. काल आपण सूर्यास्त बघितलं संध्याकाळच्या वेळेला. आणि हा समोर आहे तारामती शिखर आणि त्याच्या बाजूला म्हणजे पलीकडे रोहिदास शिखर. सो आत्ता ह्याच्या पायथ्याशी म्हणजे तारामती शिखराच्या अगदी पायथ्याशी इथे काही लेणी आहेत. त्या लेणी आपण चाललोय पाहायला. सो चला. सो या खूप साऱ्या लेणी इथे आपल्याला पाहायला मिळतात. तारामती शिखराच्या अगदी पायथ्याशी ह्या लेणी आहेत. अनेक आपल्याला इथे लेणी आपण इथे पाहिल्या आहेत आणि प्रत्येक लेणीचं एक विशेष असे इथं काम करण्यात आलेले. काही ठिकाणी इथं नक्षीकामसुद्धा करण्यात आलेलं आहे. सो इथून पुढे ही लेणी पाहिल्यानंतर आपल्याला इथे अजून एक शेवटची एक लेणी आहे जिथे श्री गणरायाची खूप मोठी मूर्ती इथं विराजमान आहे. ती सुद्धा पाहू आपण. चला. गणपती बाप्पा मोरया. हरिश्चंद्र गडावरती आल्यानंतर सर्वात मोठी मूर्ती गणपती बाप्पाची आपल्याला या लेण्या बघत असताना या ठिकाणी शेवटच्या या लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजून बाजूला तिथे दगडी असे खांब आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि गणपती बाप्पाची बघा सर्वात मोठी मूर्ती इथं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, मंदिर मामा की जय, हर हर महादेव. सो फायनली आपला हा ट्रेक इथं संपन्न झालेला आहे आणि आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. सो आपण आता हा परतीचा प्रवास मात्र येताना आपण राजमार्ग मार्गे आलो होतो. मात्र आता आपण टोलारखिंड म्हणजे खिरेश्वर मार्गे आपण आता परतीचा प्रवास करणार आहोत. सो चला मग. सो येताना आपण जुन्नर दरवाजा मार्गे आलो होतो आणि या ठिकाणी तशी पाटीसुद्धा लावण्यात आलेली आहे. जुन्नर दरवाजा हा मार्ग होता तो जुन्नर दरवाजाचा. हा जुन्नर दरवाजाचा मार्ग होता. आता आपल्याला या मार्गाने आपण जाणार नाही आहेत. आपण जाणार आहोत आता टोलारखिंडी मार्गे. सो हा मार्ग टोलारखिंडीचा आहे.
सो या आमच्या आजच्या या अभ्यास मोहिमेमध्ये दोन्ही आम्हाला मार्ग पाहायला मिळालेले आहेत आणि त्याचं श्रेय जातं आहे आमचे आज जे 2 दिवसाचे आमचे जे गाईड आहेत मारुती रेंगडे भाऊ यांचा पुन्हा एकदा नंबर मी स्क्रीनवरती देत आहे. हे आहेत मारुती रेंगडे भाऊ. यांच्याशी संपर्क साधा. तुमची राहण्यापासून तुमची गाईडची सर्व व्यवस्था अगदी ते एकदम म्हणजे एकदम मोफत दरामध्ये ते देतील तुम्हाला करून. सो जास्तीत जास्त हरिश्चंद्रगडावरती येण्याचा प्रयत्न करा आणि निसर्गाचा आनंद घ्या. मात्र जर तुम्हाला खरोखरच हरिश्चंद्रगडाचा अनुभव घ्यायचा असेल तर शनिवार रविवार शक्यतो येऊ नका. इतर ऑड दिवशी या म्हणजे तुम्हाला पूर्ण व्यवस्थित किल्ला पाहता येईल. जय शिवराय, जय शंभूराजे. समोर आपल्याला जो दिसतोय ना हा पाले किल्ला आहे. हा पुन्हा एकदा आपण जेव्हा नवीन परत एकदा ट्रेकला येऊ तेव्हा हा पाले किल्ला नक्कीच आपल्या या व्लॉगच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. आता मात्र जेवढे आपल्याला दाखवता आले तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा परतीचा आता प्रवास सुरू झालेला आहे. फायनली आपण टोलार खिंडी जिथे मेन वनचौकी आहे जिथे इथून प्रवेश करताना प्रत्येकी माणसी 30 रुपये आपल्याला पे करावे लागतात. हे सर्व ती बाउंड्री आहे इथली वन परिक्षेत्र अधिकारी वन्यजीव राजूर आणि या ठिकाणी ही चौकी आहे. ही चौकी आहे इथं पर पर्सन प्रत्येकी 30 रुपये इथं तुम्हाला पे करावे लागतात आणि इथून तुम्ही डायरेक्टली टोलार खिंडी मार्गे हरिश्चंद्रगडावर जावं लागतं. इथे ही मूर्ती आहे वाघोबाची मूर्ती आहे मस्तपैकी कोरण्यात आलेली आहे. इथे हे नव्यानेच आता हे शिवलिंग इथं स्थापन केले आणि या शासन निर्णय क्रमांक दिले सगळे थोडी महत्त्वाची माहिती दिले. 2014चा अधिसूचना जो कायदा आहे मार्चचा अभयारण्यात प्रवेश करताय त्यासाठी ती एक तुम्हाला नॉर्मल जी फी असते ती तिथं आकारली जाते. कारण हे वन्यजीव विभाग नाशिक कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य त्यासाठी एक पे करण्याची एक पावती असते. सो चला मग आणि हे एक सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे अग्निजन्य वस्तू किंवा स्फोटक पदार्थ असतील किंवा जवळ बाळगण्यास सक्त मनाई आहे. आढळण्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तर हे खूप गरजेचं आहे. हे सर्वच जे इथे येणारे जे असतील आणि सगळ्यांनी याची खूप महत्त्वाची काळजी घ्या. आपण जेव्हा कोणत्याही वनपरिक्षेत्रात जेव्हा तुम्ही प्रवेश करताना तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून ह्या प्राण्यांना किंवा इथल्या परिसराला हानी नाही पोचली पाहिजे जेणेकरून पर्यावरण स्वच्छ राहील
आणि यांना इतर प्राण्यांना सगळं मोकळं संचार करतात. फायनली हरिश्चंद्रगड हा आमचा संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आता इथं आलेलो आहोत. प्रत्येकाकडून थोडं जाणून घेऊ, कारण शनिवार आणि रविवार असं 2 दिवसाचा असा आमचा हा ट्रेक होता. कोणाला काय वाटतं या ट्रेकबद्दल आपण थोडक्यात विचारू त्यांना. आकाश गोडिवले, काय वाटतंय, कसं झाला हा ट्रेक? सुंदर, एकदम अप्रतिम झाला. अच्छा. आता आमचे तारण आणि शिखरांनी बालेकिल्ला जो राहिला आहे तो आम्ही येत्या सप्टेंबरमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये करणार आहोत. आणि पायाचं काय वाटतंय? पायामध्ये क्रॅम्प आला होता. क्रॅम्प आले होते पण आता व्यवस्थित आहे. ओके, एकदम मस्त. प्रसाद भाऊ, काय वाटतं आपल्याला? आपलं हे स्वप्न पूर्ण झालं? खूप छान झाला ट्रेक. अच्छा. आणि त्याच्यामुळे याचं श्रेय आपल्या रेंगडे भाऊनं जातोय, कारण की एकदम सुरक्षित ट्रेक झाला. अच्छा. आणि वेळेत पूर्ण झाला. त्याच्यामुळे सगळा श्रेय आपला रेंगडे भाऊनं जातोय. ओके. आणि गडाचं तर काय एकदम सुंदर गड आहे. प्रत्येकाने इथं यायलाच पाहिजे. आणि एकदम पुरातन शिवमंदिर आहे, पुरातन वास्तू तुम्हाला बघायला मिळतील. आणि एकदम खूप मस्त मजा आली. आणि त्याचं श्रेय म्हणजे जवळजवळ काल परवापर्यंत आमचं ट्रेकचं निश्चित नव्हतं, पण सरांनी जी मेहनत घेतली त्याचं पण श्रेय, या ट्रेकचा श्रेय पूर्ण सरांना पण जातोय आणि पूर्ण या ग्रुपला जातोय. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद भाऊ, धन्यवाद. रोशन टोंबरे, काय वाटतंय? खूप दमछाक करणारा ट्रेक होता. दमछाक करणारा ट्रेक. बऱ्याच दिवसापासून इच्छा होती हरिश्चंद्रगड करायची, पण आता पूर्ण झाली ही इच्छा. आणि खरोखर आमच्या ग्रुपमधला एक मेंबर आता कमी आहे सध्या, त्याची आमचे जितू मामा. ओके. पण नक्कीच येत्या आपण यावर्षी सप्टेंबरमध्ये ट्रेक करणार आहोत, तर त्यांना घेऊन येण्याचा आपण प्रयत्न करू. बाकी गडाबद्दल काय जितकं बोलावं तितकं कमीच आहे. आणि पूर्ण गड फिरण्यासाठी आम्हाला मारुती रेंगडे भाऊंची खूप मदत झाली. मारुती रेंगडे भाऊंची खूपच मदत झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आमचा छोटा ट्रेकर जो हा हरिश्चंद्र गडावरती होता आणि आता त्यांनी ट्रेक पूर्ण केलेला आहे. काल त्याची तब्येत थोडी बिघडली होती, त्याला विचारू प्रत्यक्ष. गौरव टोंबरे, काय वाटतंय ट्रेकबद्दल? खूप मस्त वाटला ट्रेकला ह्या हरिश्चंद्रगडावर. आणि हरिश्चंद्रगडाचे सर्वात आकर्षित म्हणजे कोकण कडा, तिथे सूर्यास्त आम्हाला पाहायला मिळाला. खूप मजा वाटली. आणि केदारेश्वर मंदिराचे दर्शन मिळालं. खूप मस्त वाटलं ट्रेकिंग. ओके, खूप मस्त वाटलं आपल्याला. आणि खरंच निश्चितच या ट्रेकबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे, कारण हा ट्रेक म्हणजे खरंच तुमचं एकदम उभा असा चढ आहे. 2 मार्ग, म्हणजे काल जाताना आम्ही राजमार्गे गेलो होतो, जुन्नर दरवाजा, आणि येताना आम्ही टोलारखिंडी मार्गे आलेलो आहे. आणि खरोखरच जसं प्रसाद भाऊ बोललं, जसं काही दिवसापूर्वी मी यांच्याशी संपर्कात होतो, आमची पूर्ण टीम माझ्यासोबत होती आणि हा ट्रेक आम्हाला करायचा होता. आणि रेंगडे भाऊंनी पण मेहनत घेतलेली आहे खूपच, कारण त्यांच्या संपर्कात मी होतो. नंबर्सचं वगैरे त्यांचा मी परत एकदा स्क्रीनवरती सर देणार आहे तुम्हाला. उत्तम प्रकारे ते गाईड करतात. अनेक त्यांना वनस्पतीची जाणीव आहे, त्यांना जाण आहे, बरीचशी माहिती त्यांच्याकडे आहे. ती माहिती एकत्रित आपल्याला नॉलेज जर मिळालं तर आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि एकंदरीत हरिश्चंद्रगड पूर्ण ट्रेक त्यांनी आपल्याला एकदम संपन्न करून दिलेला आहे. रेंगडे भाऊ, एक थोडक्यात तुम्ही काय सांगाल, म्हणजे येणाऱ्या ट्रेकरसाठी काय तुमचा संदेश असेल? येणाऱ्या ट्रेकरसाठी माझा एकच संदेश आहे की आपली सह्याद्री ही आपण दिसतो अशी नाही आहे. सह्याद्रीमध्ये दोन बाजू आहेत. आपण एखादा टेकडी असेल किंवा डोंगर असेल, आपण ह्या साईडनी पाहिलं तर आपल्याला वेगळं दिसतंय, आणि तोच डोंगर पलीकडनं पाहिलं तर आपल्याला वेगळं दिसतंय. म्हणजे आपली दिशाभूल होण्यासारखी गोष्टी आहेत ह्या सह्याद्रीमध्ये. आणि जेणेकरून सह्याद्रीमध्ये येताना पूर्ण त्या गडकिल्ल्याची किंवा एखाद्या पठारावरती जात असेल आपण, तर तिथलं पूर्ण माहिती घेणे गरजेचं आहे, किंवा एखाद्या गावातली माहितीवाला व्यक्ती घेणे गरजेचं आहे. आणि सह्याद्रीमध्ये यायचं तर आपल्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागला नाही पाहिजे. प्राण्यांना त्रास नाही झाला पाहिजे, पक्ष्यांना त्रास नाही झाला पाहिजे. आपली जैवविविधता आहे, पूर्ण आपले जंगल आहे, यांचं संगोपन करणं आपली सर्वांची महत्त्वाची जबाबदारी आहे. मारुती रेंगडे भाऊ, धन्यवाद. आपण खूप सुंदर प्रतिक्रिया दिलेली आहे. सांगू इच्छितो की आपल्या सह्याद्रीमध्ये प्लॅस्टिक वगैरे कचरा करू नये, एवढी मनापासून विनंती. जय शिवराय. नक्कीच तुमचा हा संदेश सर्व ट्रेकर्सला अत्यंत मोलाचा आहे. आणि परत एकदा मी सांगतो, हा ट्रेक एक नंबर भन्नाट झालेला आहे. आणि आत्ता हा ट्रेक आमचा संपन्न झाल्यावर आम्ही परत एकदा चाललो आहोत किल्ले हडसर करायला.
आणि किल्ले हडसरचा प्रवाससुद्धा आमचा असाच होणार आहे. सो तुम्ही अजून कोणी आपल्या चॅनेलला जरी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि येणाऱ्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतीलच. गडकिल्ले आपल्याला प्रेझेंट करायचे, तो इतिहास आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायचा आहे. तो भेटू अशाच एका भन्नाट नवीन व्हिडिओमध्ये. सो जय शिवराज, जय शंभूराजे.